ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली आहे। या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे व 30 वर्षे जुनी असलेली एकूण 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले। मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये 2 कोटी 2 लाख रुपयांची तडजोड झाली। ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 131 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली। एकूण 14 कोटी 40 लाख 38 हजार रुपयांची तडजोड करण्यात आली। डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे 137 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यात 29 कोटी 24 लाख 41 हजार 133 रुपये रकमेची तडजोड झाली। वैवाहिक वादाच्या एकूण 61 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट करण्यात आला। त्यापैकी 10 प्रकरणात पती पत्नी एकत्र नांदावयास गेलेत, तर धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित 685 प्रकरणे निकाली काढून त्यात 10 कोटी 77 लाख 673 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली। किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 21,409 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम 1 कोटी 5 लाख 49 हजार रुपये जमा केले। प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यूची दाखलपूर्व 60,409 प्रकरणं निकाली निघालेत। त्यात 2 कोटी 10 लाख 68 हजार 967 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली आहे। First of all, I would like to congratulate Madam Shah that this is her last Lok Adalat at Thane and she has continuously been performing well in the Lok Adalats. I would also congratulate the advocates for the claimants who cooperate for settlement of such high value claims, although they know that in the long run, if the matters are kept pending, they may get large amount of interest. But then immediate relief to the claimants is one of the important aspects of section 166, and we are since beginning trying to ensure that the amount is paid at the earliest. I would also congratulate the advocates for the insurance companies who are cooperating for early disposal of these matters by way of settlement. I hope and trust that in the Lok Adalats to come, we will be able to give expeditious justice and relief to all the claimants. Thank you. या ठिकाणी बऱ्याच वेळा या मंचावर मी उपस्थित राहिलेलो आहे आतापर्यंत। प्रत्येक वेळेस आपल्याकडे एक नवीन रेकॉर्ड असतो। मागच्या वेळेस मला वाटतं 4.5 कोटीचे झालं होतं काहीतरी, आज हे चांगलं 2 कोटीचं झालेलं आहे। यासाठी म्हणजे प्रत्येकाचा याच्यामध्ये हातभार आहे। क्लेमंटचा आहे, आपण लवकरात लवकर न्याय देऊ शकतो आपण त्यांना। त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनीनं सुद्धा मनावर घेऊन सगळं व्यवस्थित सेटल केलेले आहे। वकिलांचंही त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो।